नमस्कार बालमित्र हो, आज आपण संकलित मूल्यमापन पेपर 2025 इयत्ता 5वी विषय इंग्रजी ही प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। तर इथे एक पहिला प्रश्न आहे, इथे एक चार्ट दिला आहे, त्याच्यावरून आपल्याला हे खाली जे 5 क्वेश्चन दिले आहेत त्याचे उत्तर लिहायचे आहेत। तर पहिला क्वेश्चन काय आहे, द वन लेटर वर्ड, त्याचं उत्तर आहे ए आणि आय। दुसरा काय आहे, द लॉन्गेस्ट वर्ड, कोणता आहे, इझिली। तिसरं काय आहे, द वर्ड बिगॅन विथ एच, त्याचं उत्तर आहे हँड आणि हर। चौथा काय आहे क्वेश्चन, द वर्ड एंड विथ डब्ल्यू, त्याचं उत्तर आहे नाऊ। द नंबर्स, त्याचं उत्तर आहे 5 आणि 1। दुसरा प्रश्न आहे, योग्य विरामचिन्ह वापरून सेंटेन्स पूर्ण करा। मग पहिला आहे डोंट वरी, मग तुम्ही इथे पहा, मी इथे लिहिले आहेत, ते पाहून तुम्ही अभ्यास करा त्याचा। तर या पद्धतीचे 5 प्रश्न आहेत, ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याचा चांगला सराव करा, म्हणजे उद्या तुम्हाला पेपरमध्ये खूप सोपं जाईल। ओके। तर पुढचा प्रश्न आहे, चॉईस एनी वन वर्ड अँड राईट डन 5 रिलेटेड वर्ड फॉर इट। तर इथं आहे कॉम्प्युटर आणि पोस्ट ऑफिस। तर या दोन्हींचे 5-5 रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत आपल्याला। तर कॉम्प्युटरचे आपण पहिले पाहूया। पहिला आहे कीबोर्ड, दुसरा आहे माऊस, तिसरा आहे मॉनिटर आणि चौथा आहे सॉफ्टवेअर आणि 5वा आहे हार्डवेअर। आणि पोस्ट ऑफिसचं पाहूया। पहिला आहे मेल, दुसरा आहे पोस्टल, तिसरा आहे लेटर, चौथा आहे पॅकेज आणि 5वा आहे स्टॅम्प। या पद्धतीने तुम्ही हे लिहा। पेपर लिहिताना अजिबात गडबड करायची नाही आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि मग उत्तरं लिहायची। पुढचा प्रश्न आहे, राईट द वर्ड फॉर द पिक्चर्स गिवन इन द टेक्स्ट अँड कंप्लीट द पॅरेग्राफ। तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी दिलेला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये जे मिसिंग वर्ड येतं ते तुम्ही लिहायचे आहेत। ते खूप सोपं आहे, ते तुम्ही करू शकता। चला पुढचा प्रश्न पाहू आपण। चला पुढचा प्रश्न आहे, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड राईट डन 5 थिंग्स यू कॅन सी इन इट। इथं काय आहे, एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला, त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय वस्तू दिसतात त्यांची नावे लिहायची आहेत। तर मग इथं विंडो आहे, गर्ल, ट्री, हाऊस, बाउल। पेपर लिहिताना अजिबात गडबड करायची नाही, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं। चला पुढचा प्रश्न काय आहे ते पाहू आपण। कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग यूजिंग द वर्ड इन द। इथं जे वर्ड दिले आहेत ते टाकून तुम्हाला हे डायलॉग पूर्ण करायचं आहे। तर इथं काय वर्ड आहेत, वेलकम, बुक्स, चंपक, सजेस्ट आणि ऑन्ट। हे तुम्ही व्यवस्थित पहा आणि कुठे कोणता वर्ड टाकायचा आहे ते पहा व्यवस्थित। अजिबात गडबड करायची नाही, पेपर लिहिताना व्यवस्थित पेपर लिहायचा। आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी असेच देत राहणार आहे। व्यवस्थित पहा तुम्ही हा पेपर आणि लक्षात ठेवा, उद्या हाच पेपर येणार आहे। चला पुढचा प्रश्न काय आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्क्राईब द प्लेस। इथं काय आहे, एक चित्र दिलेलं आहे, ते आहे गार्डन। तर त्याच्यावरून आपल्याला हे सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत। पाहू शकता, दिस इज अ गार्डन, चिल्ड्रन आर प्लेइंग, अ गर्ल इज क्लाइम्बिंग, अ गर्ल इज स्लाइडिंग डाऊन द साइड। आणि शेवटची लाईन आहे, दे आर एन्जॉयिंग देमसेल्व्स। तर हा पूर्ण पेपर आपला झालेला आहे आणि जसं दिलं आहे तसंच लिहा, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील। धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।